गुणिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि अधिक म्हणजे भागिले. तर याचं उत्तर आपल्याला म्हणजे वजा, बी म्हणजे अधिक, याचं उत्तर आपल्याला काढायचं. सर्वांना नमस्कार मित्रांनो, नारायणा कोचिंग अकॅडमी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PYQ पाहणार आहोत, जे मागच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत पोलीस भरतीमध्ये. तर चला मित्रांनो, अमरावती शहर पोलीस 2024 ला विचारलेला पहिला PYQ आपण पाहणार आहोत. काय आहे PYQ बघा. 6010 वजा 6000 भागिले 10. आता या 6000 ला 10 ने जर भागलं तर हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल. पहिल्यांदा आपल्याला भागाकार करावा लागेल. मग 6010 दिशेला तसे 6000 ला 10 ने जर भागितलं तर किती येणार, 600 येणार. म्हणजे 6010 मधून 600 जर काढले, बघा 6000 मधून 600 जर काढले मित्रांनो तर किती येत असतात, 5400 येतात. आणि हे 10 म्हणजे याचं उत्तर काय येते, 5410. हा झाला आपला पहिला PYQ. चला आता दुसरा PYQ आपण पाहूया. सेकंड PYQ पाहू. अमरावती ग्रामीण 2024 ला विचारलेला आहे. 8 + 32 भागिले 8 वजा 4 गुणिले 3. तर बघा, बोर्ड मास्टर नियमानुसार यामध्ये भागाकार आहे, गुणाकार आहे, बेरीज आहे आणि वजाबाकी आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय सोडवायचंय, भागाकार सोडवायचा आहे. तर मग भागाकार पहिल्यांदा सोडून घ्या, बाकीचं जशाला तसं लिहून घ्या. 8 प्लस, आता बघा 32 ला 8 ने जर भागलं, 8 चौक किती होतात 32, म्हणजे यांचा भागाकार किती येतो, भागाकार बघा किती येतो, 4 येतो. 8 चौक 32. ठीक आहे. तर मग यांचा भागाकार 4 आला, वजा 4 गुणिले 3. 8 अधिक 4. आता बघा मित्रांनो, यानंतर आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये गुणाकार करावा लागेल. म्हणजे 4 आणि 3 चा गुणाकार करा. आता बघा 8 अधिक 4 जशाला तसे, वजा 4 आणि 3 चा गुणाकार किती येतो, 12 येतो. ठीक आहे. मग काय आलं, 8 अधिक 4 वजा 12. 8 अधिक 4 किती होतात, 12 होतात. वजा 12, 12 वजा 12 काय आलं उत्तर मित्रांनो, 0 आलं. उत्तर काय आलेलं आहे, 0. ठीक आहे. थर्ड PYQ जो अमरावती ग्रामीण 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. बघा, 15 गुणिले 96 अधिक 33 गुणिले 48 वजा 9 गुणिले 32. तर यामध्ये आपण मित्रांनो गुणाकार अगोदर करून घ्यायचा आहे. बघा, इथे एक गुणाकार आहे, इथे एक गुणाकार आहे, त्यानंतर इथे सुद्धा एक गुणाकार आहे. बघा, आता हे गुणाकार आपल्याला अगोदर करून घ्यायचे. बघा, 15 गुणिले 96, तर 96 ने जर आपण 15 ला गुणलं तर काय येते बघा, 6 पंचे 30, 30 शून्य, हातच्याले 3, 9 5 45 आणि 3 48. त्यानंतर हा दिला 0, 6 आणि 9, म्हणजे काय येणार बघा, 0 8 7 14, हाताला 1 9 5 14, म्हणजे 1440. याचा गुणाकार येणार 1440 अधिक 33 गुणिले 48. लिहायचे 33 गुणिले 48. 8 3 किती होतात, 24, हातच्याले 2, 8 3 24 आणि 2 26, 0, 4 त्रिकोण 12, हाताला 1, 4 त्रिकोण 12, 12 ने 1 13. मग काय आलं उत्तर, 4, 6 2 8, 3 2 5 आणि 1, म्हणजे 1584. याचं उत्तर आलं 1584. वजा जशाला तसं हा सुद्धा गुणाकार करून घ्यायचा मित्रांनो. 9 दुने 18, हाताला 1, 9 3 27 आणि 1 28. तर बघा, या दोघांची करून घ्या बेरीज. बघा, 4 आणि 0 होतात 4, 8 आणि 4 12, हाताला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10, 10 0, हाताला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, 3024 वजा 288. तर बघा, 3024 मधून आता 288 आपल्याला वजा करायचे. तर 3024 वजा 288. बघा, 14 तून 8 गेले किती राहतात, 14 तून 8 गेले 6. आता बघा, 1 मधून 8 जातात का, नाही. मग इथं 1 इकडे घ्यायचा, 10 झाले, 9 झाले आणि इकडे काय झाले, 11 झाले. 11 मधून 8 गेले काय राहिले, 3. 9 तून 2 गेले 7 आणि 2 तून 0 गेले 2, म्हणजे 2736. म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे, 2736. याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. गुणाकार आणि भागाकार दिलेला आहे. बोर्ड मास्टरच्या नियमानुसार आपल्याला पहिल्यांदा भागाकार करावा लागेल आणि त्यानंतर गुणाकार करावा लागेल. म्हणून 5 गुणिले, इथं जशाला तसे लिहून घेतले, 4 भागिले 4 किती होतात मित्रांनो, 1 होतात. म्हणजे याचं उत्तर काय येते, 5 येते. म्हणजे एवढा सोपा बीड जिल्हा पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न होता. पण यामध्ये सुद्धा विद्यार्थी काय करतात, चुका करतात. त्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला प्रश्न सोडवायचा
आहे. पाचवा PYQ आपण पाहणार आहोत. 3 × 3 + 20 / 4 + 2 × 6 - 2 + 1 छत्रपती संभाजीनगर 2024 ला विचारलेला आहे. तर यामध्ये बघा गुणाकार दिलेला आहे, बेरीज दिलेली आहे, भागाकार, गुणाकार, वजाबाकी आहे. ठीक आहे. तर बोर्डमास्टरच्या नियमानुसार पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, भागाकार सोडवावा लागेल. म्हणून बाकीचं आपण जशाला तसं लिहून घेणार. 3 × 3 + 20 / 4 किती होतात, 4 पंचे 20, म्हणजे 20 आणि 4चा भागाकार किती येतो, 5 येतो. म्हणून इथं आपण 5 लिहून घेतले. अधिक 2 × 6 - 2 + 1. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार सोडवायचा आहे. ठीक आहे. मग हा सुद्धा एक इथे गुणाकार आहे आणि हा एक गुणाकार आहे. 3 × 3 किती होतात, 9 होतात. अधिक 5 जशाला तसे, अधिक हे इथपर्यंत जशाला तसं. आता यानंतर ही गुणाकार सोडवायचा आहे. 2 × 6 किती होतात, 12 होतात. वजा 2 + 1. त्यानंतर आपल्याला काय करायची, बेरीज करायची. बघा 9 × 5 किती होतात, 14. 14 2 16, 16 26, 26 आणि 1 किती होतात, 27. म्हणजे 27 आणि हे वजा 2, म्हणजे 27 - 2 किती आलं उत्तर, 25 आलं. तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास असतात आणि बोर्डमास वरती प्रश्न हमखास असतो. त्यामुळे आपण टाकलेला जो बोर्डमासचा व्हिडिओ आहे तो सर्वांनी जाऊन पाहावा. त्यामध्ये बेसिक पासून ते हार्ड लेवलपर्यंत आपण उदाहरणे घेतलेली आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला दिली जाईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो, ती तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही 100% पाहू शकता मित्रांनो. चला ग्रामीण पोलीस भरती 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. जर ए म्हणजे वजा, ठीक आहे, जर ए म्हणजे वजा, बी म्हणजे अधिक, सी म्हणजे गुणिले आणि डी म्हणजे भागिले, तर 27B + 81D 9A6. तर याचं उत्तर आपल्याला काढायचे. तर ठीक आहे मित्रांनो. तर बघा आपण हे मांडून घेऊया. 27 इथे लिहून घेतले. ठीक आहे. आणि बी म्हणजे काय असते, अधिक असते. म्हणून इथं बीच्या जागेवर अधिक टाकलं. त्यानंतर 81 इथे जशाला तसे लिहून घेतले. डी म्हणजे काय असते, भागिले असते. म्हणून इथं भागिले लिहून घेतले. त्यानंतर 9 हे जशाला तसे इथे खाली घेऊन लिहून घेतले. त्यानंतर ए म्हणजे काय मित्रांनो, वजा आहे. तर मग इथं वजाचं चिन्ह देऊन टाकलं. त्यानंतर हे 6 जशाला तसे इथं लिहून घेतले. तर आता बघा बोर्डमासच्या नियमानुसार पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल. म्हणून 27 अधिक हे जशाला तसं लिहून घेतलं. 81 ला 9 ने भागलं तर 9 9 काय होतात, 81 होतात. वजा 6. बोर्डमासच्या नियमानुसार ऍडिशन आपल्याला त्यानंतर करायची. 27 आणि 9 किती होतात, 36 होतात. वजा 6. आता 36 मधून 6 गेले, किती राहिले, 30 राहिले. तर याचं उत्तर काय आलेलं आहे मित्रांनो, 30. तर अशा प्रकारे काळजीपूर्वक हे आपल्याला सोडवायचं आहे. अशा प्रकारचं एक उदाहरण 100% पोलीस भरतीला असते, म्हणजे असते. गॅरंटीनं लिहून घ्या मित्रांनो. अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024 ला सुद्धा असा प्रश्न विचारलेला आहे. जर गुणिले म्हणजे अधिक, गुणिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि अधिक म्हणजे भागिले, तर याचं उत्तर आपल्याला काढायचं. ठीक आहे. तर मित्रांनो हा प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक डोकं ठिकाण्यावर ठेवून, बरोबर आहे, आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो. जर गुणिले म्हणजे अधिक, ठीक आहे, आता गुणिले म्हणजे अधिक, तर गुणिलेच्या जागी काय ठेवायचं आपण, अधिक ठेवायचं. वजा 5, गुणिलेच्या जागी आपण काय ठेवायचं, अधिक ठेवायचं आणि 5 लिहायचे. आता वजा, वजा म्हणजे काय मित्रांनो, गुणिले. म्हणून इथं आपण काय करायचं, गुणिले करायचे. त्यानंतर 14 जशाला तसे लिहायचे. आता अधिक म्हणजे भागिले, मग इथे लिहायचे भागिले. ठीक आहे, अधिकच्या जागेवर भागिले लिहायचे. त्यानंतर 7 जशाला तसे लिहायचे. आता भागिले म्हणजे काय, वजा, म्हणजे इथं भागिलेच्या जागी वजा चिन्ह लिहायचं आणि 8 इथे जशाला तसे लिहून घ्यायचे. बोर्डमासच्या नियमानुसार पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल. म्हणून 6 अधिक 5 गुणिले 14 भागिले 7 किती येणार, 7 दुने 14, म्हणजे यांचा भागाकार किती आलेला आहे, 2 आलेला आहे. वजा 8. आता बोर्डमासच्या नियमानुसार त्यानंतर आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणून हे 6 जशाला तसे इथे लिहून घेतले. 5 गुणिले 2 किती होतात, 10 होतात. वजा 8. बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला त्यानंतर ऍडिशन करावं लागेल, म्हणजे बेरीज करावं लागेल. 6 अधिक 10 म्हणजे 16 वजा 8. आता 16 वजा 8 किती येतात, 8 येतात. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे मित्रांनो, 8 आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये PYQ
घेतलेले आहेत, जे बोर्ड मास वरती विचारलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि परीक्षेमध्ये आता जर तुम्हाला फास्ट अभ्यास करायचा असेल तर मागील PYQ प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीचे अनेक प्रश्न सोडवणं सुद्धा तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे नक्की सोडवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. तुमचा नक्कीच फायदा होईल.